नमस्कार, डेली इन्स्पिरेशन फ्रॉम भार्गवीज कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा आपले मनापासून स्वागत करते। आज आपण जाणून घेणार आहोत कर्पूरी ठाकूर यांच्याबद्दल, ज्यांना यावर्षी म्हणजेच 2024 मध्ये मरणोपरांत भारतरत्न हा पुरस्कार मिळाला आहे। भारतरत्न हा भारताच्या सर्वोच्च नागरिकास मिळतो। कर्पूरी ठाकूर हे त्या सन्मानाचे हकदार होते। या पुरस्काराची स्थापना 1954 सालापासून झाली होती। या पुरस्काराची सुरुवात तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली। त्यावेळी हा पुरस्कार फक्त जिवंत व्यक्तींनाच देण्यात यायचा। त्यानंतर 1955 सालापासून हा पुरस्कार मरणोपरांतही देण्याचा निर्णय झाला। पुढे 2013 सालपासून हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनाही देण्यात येण्याचा निर्णय झाला, जो क्रिकेटचे गॉड असणाऱ्या सचिन तेंडुलकर यांना देण्यात आला। कर्पूरी ठाकूर यांचा 24 जानेवारी 2024 मध्ये 100वा वाढदिवस होता। त्याच्याच एक दिवस आधी म्हणजेच 23 जानेवारीलाच त्यांना भारतरत्न मरणोत्तर घोषित करण्यात आला, ज्याची घोषणा द्रौपदी मुर्मू यांनी केली। याच दरम्यान नरेंद्र मोदीजी यांनी एक ट्विट केलं, ज्यात त्यांना जननायक म्हटले आहे। सामाजिक न्यायाचे प्रणेते असंही त्यांचं वर्णन केलं आहे। कर्पूरी ठाकूर हे बिहारमधील प्रचंड आदर्श आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे। आपल्या कारकिर्दीत त्यांनी दीनदुबळ्यांची सातत्याने कामं केली। त्यांचा जन्म नाभिक समाजातील आहे। ब्रिटिशांच्या विरोधातील भारत छोडो आंदोलनादरम्यान कर्पूरी ठाकूर यांनी 26 महिने जेलमध्ये काढले आहेत। साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले कर्पूरी ठाकूर देशाच्या स्वातंत्र्यानंतर बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री बनले। आपल्या 1.5 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षण मंत्री पद सांभाळले। पुढे ते 1970 ते 71 आणि 1977 ते 79 या काळात ते बिहारचे मुख्यमंत्री राहिले आणि याच काळात त्यांनी बिहारमधील ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून दिले। ओबीसींना आरक्षण देणारं बिहार हे पहिलं राज्य ठरलं आणि ओबीसींना आरक्षण देणारे पहिले मुख्यमंत्री अशी कर्पूरी ठाकूर यांची ओळख झाली। अत्यंत साध्या राहणीमानामुळे ते लोकांना आपल्यातले वाटायचे। 1967 ते 68 पर्यंत ते बिहारचे शिक्षण मंत्री राहिले। त्यावेळीही त्यांनी बरेच महत्त्वाचे निर्णय घेतले। मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये इंग्रजी अनिवार्य होती हटवण्याचा निर्णय, तसेच दारूबंदी यांसारखे अतिशय महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले। त्यांनी त्यांच्या कार्यकाळात बेरोजगार इंजिनियर व डॉक्टर यांच्या 9,000च्या वर नियुक्त्या केल्या होत्या, जो आजपर्यंतचा बिहारचा सर्वात मोठा आकडा आहे। यांसारखे बरेच चांगले डिसिजन त्यांनी घेतले आणि त्यानंतर ते लोकहितकारी जननायक ठरले। 17 फेब्रुवारी 1988 मध्ये कर्पूरी ठाकूर यांचं निधन झालं। सामान्य राहणीमान असणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्वास सलाम। त्यांनी केलेल्या कार्याबद्दल खूप मोठ्या सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे। यांच्या कार्याला सलाम। यातून एवढंच कळतं की व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे त्याच्या कपड्यावरून, त्याच्या राहणीमानावरून, त्याच्या दिसण्यावरून न ठरवता त्याने केलेल्या कार्यामुळे ठरत असतं। व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक जरूर करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा मिळत असते। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका।